नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रभाकर बांगर हे आता आपल्या समोर आहे. आणि लोकांनी पाहिलेलं आहे 24 तास लोकांसाठी उपलब्ध राहणारा आणि कोणीही फोन करू दे पटकन त्याच्या कामाला उपयोगी पडणारा माणूस म्हणून प्रभाकर बांगरची ख्याती आहे. आणि केवळ विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुसतं शेतकऱ्यांसाठीच आंदोलन नाही, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल. कोरोनाच्या काळामध्ये मी भाजीपाला हे तर सांगितलं आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि अन्नधान्य काय पुरवायचं जे ती तर मदत केलीच, परंतु ॲम्ब्युलन्सचं बिल सुद्धा काही लोकांचं आपण त्या ठिकाणी भरलेलं आहे. आणि बेड उपलब्ध होत नव्हते, ते बेड सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या पत्नीनं देखील पुण्यामध्ये जॉबला असताना मी इकडनं नुसता फोन केला तरी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी बेड उपलब्ध होईल त्या ठिकाणी लोकांना मदत केलेली आहे. अशा असंख्य गोष्टी मी त्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणानं आजपर्यंत जे पाहिजे ती मदत अडचणीमध्ये असलेल्या माणसांना त्या ठिकाणी केलेले आहे. आणि हे पेरलेलं उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकांमध्ये ही चर्चा आहे की तुलना जर केली या तीनही उमेदवारांची तर माझ्या तुलनेनं हे दोघंही उमेदवार त्या ठिकाणी लोकांच्या उपयोगी पडणारे नाही, कामी पडणारे नाही. मी आजच छाती ठोकपणे सांगतो, हे परत लोकांना तोंड सुद्धा दाखवणार नाहीत. ही व्यावसायिक मंडळी आहे. राजकारणाकडे हे फक्त व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी पाहतात, हा यांचा बिझनेस आहे. परंतु राजकारणाकडे मी समाजाचे सेवक म्हणून या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली संधी म्हणून त्या ठिकाणी पाहणार आहे. आणि उद्याही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर लोकांचा सेवक म्हणून लोकांच्या हाकेला काय मोह देऊन ते सांगतील ते काम करण्याची माझी तयारी आहे. आणि म्हणून लोकांमध्ये पण ही चर्चा आहे की तिन्ही उमेदवारांमध्ये लोकांच्या कामी पडणारा, उपयोगी येणारा आणि पूर्ण वेळ लोकांसाठी उपलब्ध राहणारा आणि सांगेल ती गोष्ट मार्गी लावणारा म्हणून प्रभाकरचा बाबत लोकांच्या मनामध्ये भावना आहे. लोक त्यांच्या भावना बोलतात, आम्ही त्या ठिकाणी ऐकतोय. फक्त लोक तोंडावर येत नाहीत. आणि मी त्या दिवशीच सांगितलं, ये अंदर की बात है और जनता प्रभाकर के साथ है. मतदान रूपातून लोक तुम्हाला ते दाखवून देतील आणि 100% माझा विजय त्या ठिकाणी होणार आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन अगदी मुस्लिम बांधवांना देखील मी त्या ठिकाणी सहकार्य केलंय, दलित समाजाच्या लोकांना केलंय, सगळ्या समाजा, अगदी माळी समाजाचे सुद्धा माझे जिवलग मित्र आहेत, जीव की प्राण असे मित्र आहेत माझे अनेक लोक आहे. परंतु काही लोकांची थोडीशी अडचण असल्यामुळे ते पुढे येऊ शकत नाही. परंतु मतदानातून हे सगळे इतर जातीचे लोक सुद्धा, जाती धर्माचे लोक सुद्धा, कारण मी कधी कोणाची जात बघितली नाही, कोणाचा धर्म बघितला नाही. माझ्या दृष्टीनं माणूस ही एकच जात आहे आणि त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करायची ही भूमिका ठेवून मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. माझं ओपन चॅलेंज आहे की कोणी माणसांनी माझ्याकडं मदतीसाठी आला किंवा फोन केला आणि मी त्याला मदत केली नाही असं सांगावं, आपण म्हणून ते हरेल. कारण मी कधीच भेदभाव या ठिकाणी केलेला नाही. त्या माणसाचं काम होत नाही तोपर्यंत मी देखील सुखाची झोप घेत नाही. आणि एवढं जीव ओतून देऊन मी जर काम करत असेल तर निश्चितपणानं मला खात्री आहे लोकांची सद्विवेक बुद्धी जागी आहे. त्यांचा अंतरात्मा त्यांना सांगतोय की नाही, केवळ पैशासाठी जर निवडणुका कोणी लढत असेल, पैशाच्या जोरावर कोणी निवडणुका लढत असेल तर लोक त्याला थारा देणार नाही. काही जरी केलं तर आत गेल्यानंतर लोकांची बुद्धी त्यांना बरोबर माझं बटन दाबायची सद्विवेक बुद्धी देणार आहे. त्यामुळं मला या निवडणुकीमध्ये विजयाची 100% खात्री आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक समस्या सोडवल्या. शेतकरी वर्ग तुम्हाला मतदान करीन किंवा स्वीकारेल का? 100% मी तेच सांगितलं आता. कारण ही लढाई शेतकऱ्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे, गोरगरिबांची आहे. आणि हे बघा, प्रामाणिक माणसाला खूप त्रास होतो. इथं साधू संतांना लोकांनी छळलं, त्यांची परीक्षा बघितली. सिंधुताई सुद्धा म्हणाल्या इथं मरावं लागतं तेव्हा माणसाची किंमत कळते. आजही मला माझा सगळ्या बाजूने अंत पाहायला जातोय, पण पाहू द्या, मला फरक नाही पडत. कारण सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता. सच्चाईला त्रास आहे खूप, पण त्याचा जय हा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी लढाईच गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेची आणि माझ्या शेतकऱ्याची आहे. आणि ही लढाई मी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर जिंकल्याशिवाय राहणार नाही. आता नागरिकांना काय आवाहन करणार आहे तुम्ही आणि तुमचं चिन्ह काय असणार आहे? नागरिकांना मला आव्हान एकच करायचं, बाबांनो, अजून माझा अंत पाहू नका. मला खूप ह्या सगळ्या गोष्टींना त्रास होतोय, यातना होतात. आज मी माझी जमीन गहाण ठेवून त्या ठिकाणी कमलाच्या देवी पतसंस्थेमधून कर्ज काढलंय. कर्ज काढून मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय. राजू शेट्टी साहेबांच्या सांगण्यावरून आमचे प्रदेश युवक अध्यक्ष देखील या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आज राजू शेट्टी साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. मला नागरिकांना एकच सांगायचं, बाबांनो, आज सगळ्यात वाईट परिस्थिती जर कोणाची असेल तर शेतकऱ्यांची आहे. तुमचं लाचारीचं जगणं,
तुमची ही अवस्था मला त्या ठिकाणी पावत नाही आणि मग तुमच्यासाठी काम करणं हा जर गुन्हा असेल तर बाबांनो मला त्या शिक्षा देऊ नका. आणि तसं जर झालं तर मी तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊन येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारण ही साधू संतांची भूमी आहे, छत्रपतींची भूमी आहे. आणि जर काही दगाफटका झाला तर मी देऊला तुकाराम महाराजांच्या ठिकाणी जिथं तुकाराम महाराजांचं देऊचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन मी अक्षरशः अन्नत्याग करत त्या ठिकाणी बसणार आहे. कारण जर लोकांना मला छळायचंच असेल तर मग बाबांनो परत तुमच्यासाठी कुणी येणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज पहिले सुरुवातीला म्हणले, पुढते हे जन न देखोय डोळा म्हणून येतो कळवळा मज. आणि नंतर म्हणले, किती सांगता न ऐकती बटकीचे पुढे रडतील शिंदळीचे. आणि शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबांनो मला आता तुमच्यात राहायचंच नाही, आजवर होतो तुमचे ठाई, आता कृपा असू द्या, पुन्हा नाही येणे जाणे. आणि मी त्याच भूमिकेत आहे. जर तसं असेल तर बाबांनो माझं काय व्हायचं ते होईल. माझं असंही वाटोळं झाले तसंही झाले, पण तुम्हाला जर तुमच्यासाठी एवढा संघर्ष करून जर माझी कीव येत नसेल, दया येत नसेल, तर मग बाबांनो आता मी मरायचंच बाकी आहे. माझ्यावर हल्ला पण झालेला आहे, मला मारूनच टाकला असं, एवढा दगड उचलून डोक्यात टाकणार होते ते माझ्या, हे तुम्हाला पण माहिती आहे. काय मी मरणाच्या दारातून आलोय. आजही माझे लेकरं बाळ, बायको सुद्धा माझी संध्याकाळी मला फोन करते, उशीर जर झाला तर जेवत नाही, झोपत नाही. आणि मला उशीर झाला घरी गेल्यानंतर पहिला मला कॉल करा, व्हिडिओ कॉल करा. आणि जेव्हा मी घरी जातो तेव्हा सुखाची, माझ्या कुटुंबाला सुद्धा याचा त्रास होतोय. माझ्या वडिलांनी औषध घेतलेलं, आत्महत्येचा प्रयत्न केलेला तुम्ही पाहिला. आणि एवढं सगळं करून जर मला छळायचंच असेल यांना तर छळा बाबा. एवढं सगळं होतंय, सगळं तुमच्या सोबत होतंय, मग तुम्ही निवडणुकीत का उतरलेत? निवडणूक हे एकमेव असं हत्यार आहे. हे बघा, रस्त्यावरची लढाई किती दिवस लढायची? तुम्हाला मी आज प्रशासनावर पकड ठेवून अधिकाऱ्यांमार्फत जेवढं काम करता येईल तेवढं मी 100% केलेलं तुम्ही पाहिले. परंतु जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर मला काही अधिकार प्राप्त होणार आहे आणि त्या अधिकाराच्या जोरावर मला या इथल्या जनतेची सेवा करायची, प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम करायचंय, इथल्या भागाचा विकास करायचा आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, आणि गोरगरीब इतर जातीच्या समाजाच्या लोकांसाठी सुद्धा खूप शासनाच्या योजना आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मिनी आमदार असतो आणि मग त्या अधिकारातनं मला ह्या भागाचा विकास देखील करायचा आहे, प्रामाणिकपणे काम करायचं, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि खास करून माझ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा मला खूप मोठं काम करायचं. आणि तो अधिकार प्राप्त झाल्यानंतरच ह्या गोष्टी होईल. तर नाही, रस्त्यावरची लढाई किती दिवस लढायची? ही लढाई, रस्त्यावरची लढाई सभागृहापर्यंत गेली पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी आपल्याला बाकी सगळ्या लोकांना न्याय देता येईल. तुमचं चिन्ह काय असणार आहे आणि मतदान किती तारखेला होणार आहे तेवढं सांगा. चिन्ह माझं शिट्टी आहे, एकच गट्टी, राजू शेट्टी माझं चिन्ह आहे, शिट्टी. आणि तुमची आमची जमाव कायमची गट्टी आणि विरोधकांची करा सुट्टी, कारण माझं चिन्ह आहे शिट्टी. तेव्हा शिट्टी या चिन्ह समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. 7 तारखेला मतदान येणार आहे, 7 तारखेला मतदान होणार आहे. त्या मतदानाच्या दिवशी सर्वांनी घराबाहेर पडावं आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यावं आणि तुमच्या सेवेची संधी द्यावी, अशी सगळ्यांना कळकळीची विनंती. तर हे होते अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर बांगर यांनी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं असतील, अनेक समस्या शेतकऱ्यांच्या सोडवल्या आहेत. पाहूया आता शेतकरी वर्ग यांना कशा पद्धतीने पाठिंबा देते. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.